टाइम आहे सकाळ सर्वांना। तर आज आपली आता मॉर्निंग झाली आहे आणि सूरज आपला आंघोळ वगैरे करून बसले आणि आता आपण उठलो आहे आत्ता जस्ट। तर चला, आज खूप अवघड वाटे माळशेज घाटाचा टप्पा पार करायचा आहे आज आपल्याला। कसंही गाव ते माळशेज खुबी इथपर्यंत आज प्रवास असणार आहे आपला। तर चला फ्रेश वगैरे होऊया आणि आरती करून घेऊ, आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। ओम साईराम। आमचा सूरजदा बसले इथं चाय प्यायला, आम्ही पण चाय घेऊन आलो वगैरे झालं मस्त। तर आज सूरजदा आपला माळशेज घाटाचा एकटा पालखी चढवणार आहे फुल जोराने। बिस्किटा खा पाकी, किती पाकिटा घेतले? एक सिंगल पाकिट घेतले का? 2-3 पाकिटा जे ह्यो पण माझा बी जे आणि खा मस्त। चला तर सर्व रेडी होतात। ओम साईराम। तर आपल्या तिसऱ्या दिवसाला आज सुरुवात झालेली आहे, पालखीचं प्रस्थान होत आहे। तर चला आता आपण निघूया आपल्या माळशेज घाटाच्या वाटेला। ओम साईराम। नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम श्री साईनाथाय नमः। ओम साईराम। तर ही वैशाखाऱ्याची नदी आहे आणि व्ह्यू बघू शकता तुम्ही कशा प्रकारे। दरवर्षी सूर्य येतो पण यावर्षी जरा पावसाचा क्राऊड आहे म्हणून सूर्य काय दिसत नाही। तर हा पुढे वैशाखारे गाव आहे वगैरेचे आम्हाला शॉप नाही। ओम साईराम। आमचा रोशन आता इथे फोटो शूट करते, फोटो शूट। आता हा आपल्याला हायवे लागलेला आहे, मुरबाड माळशेज घाट हायवे। आणि सूरजदा चिखली खातोय, मला पण दिली थोडी। तर चला थोडा विश्रांती करूया आणि आपण आता पुढच्या वाटेला सुरुवात करूया। थोड्या विश्रांतीनंतर आता आपण निघूया आपल्या नाश्त्याच्या हॉल्टच्या प्रवासाला। इथे सुन्या भाऊ आणि निलेश दादा आपल्याला बिस्किट आणि पाणी घेऊन आलाय। सकाळपासून पाणी पण नव्हता, तुझा पण आला, फोटो पण आला, सगळा आला तुमचा। घे बिस्किट का, बिस्किट का गरम पाणी दे। तर मी पण घेतलाय बिस्किट खायला। अरे येड लागलं साईचं मला, येड लागलं साईचं मला, येड लागलं साईचं मला, साईचं मला, येड लागलं। भर पावसात निघालो आम्ही शिर्डी वारीला, भर पावसात निघालो आम्ही शिर्डी वारीला। अरे भर पावसात निघालो आम्ही शिर्डी वारीला, भर पावसात निघालो आम्ही शिर्डी वारीला। पाऊस आला भक्त निघाले शिर्डीच्या वाटेला। 3 तासाच्या प्रवासानंतर आपण पोहोचलोय नाश्त्याच्या हॉल्टवर। आज आहे मिसळ पाव। चला आज स्पेशल आपल्याला मिसळ पाव आहे। मिसळ आमचे साई सेवक विनोद भोईर आणि सिंधी समाज परिवार रवी गुप्ता आमचा रवी माकीच्या आयाने डालना शेवडाल मस्त रस्सा मिसळ पाव रसा डालो भाई, रसा डालो पाव चलो कांदा। तर हा आहे आपल्या बाबांनी पाठवलेला स्टॉन, आपल्या पहिल्या दिवसापासून आपल्या सोबतच चालतोय बिचारा। तर आपण त्याला घेतलं, आता उचलो, त्याचे पण पाय दुखत असतो, चालून धंदा असेल त्याचा। आपण पहिल्या दिवसाला पाऊस चालू झाला होता, तिथे थांबलं तेव्हापासून तो आपल्या सोबतच आलाय। तर कसं बसला बघा मित्र, मस्त बाबांनी पाठवलेला स्टॉन आहे हा। तर त्याची सेवा करणे हे आपलं कर्तव्य। ओम साईराम। ओम साईराम। तर
आम्ही आलोय आता आंघोळ करायला आणि आमची ट्रॅकिंग चालू आहे. ते पण एकदम जोरात नदीमधून पुढे गेलो होतो आम्ही भरपूर, तर आता वापस फिरून येतोय मागे. काय जमलं नाही आम्हाला. आमचं जरा रस्त्याचं काम चालू आहे ना, त्याच्यामुळे कन्फ्युजिंग वाटलं. आणि आता आपण जाऊया आपल्या जुन्या पॉइंटला. वॉटर पॉइंट आहे आपला. हवा बुवा भाऊचा राम राम घ्या सर्वांनी. ओम साईराम. साईराम. तर व्ह्यू बघू शकता, हे आनंदाचे क्षण आहेत. ही मजा आहे जरा, ही मजाच वेगळी असते. म्हणून आम्ही बोलत असतो की आमच्या सोबत तुम्हीही पुढच्या वर्षी पदयात्रेचा अनुभव घ्या आणि साईवारीचा आनंद लुटा. ओम साईराम. तरी ते आपल्या शॉनची पण आंघोळ करायला घेतली आहे सुमित भाईनी. व्ह्यू बघू शकता तुम्ही दुसऱ्या दिवसाच्या नदीचा, म्हणजे तिसऱ्या दिवशीच्या नदीचा. आपली दुसरी आंघोळ आहे. सुमित कपडे धुते, मी इथं शाल वगैरे धुवून टाकली आहे. चला तर आपल्याला पण अजून कपडे धुवायचे. आपली आंघोळ तर झाली, आता कपडे धुवून घेऊया फटाफट. शॉन भाईची चांगली आंघोळ घाल. मस्त साबण वगैरे लावायला घेतली आहे त्याला. तो पण मस्त फ्रेश होतोय. आस्ते आस्ते. एक कामवाली बाई आहे कपडे धुवायला आणली आहे. या 7 दिवसाचा अनुभव घ्यायचा असेल तर नक्कीच तुम्ही पण पुढच्या वर्षी आमच्या पालखीमध्ये सहभागी व्हा आणि पदयात्रेचा आनंद लुटा. ओम साईराम. ओम साईराम. आत्ताच आपण आंघोळ करून निघालो. खूप डोंगर वाटे ट्रॅकिंग करतोय आपण सध्या तरी. पालखीला हायवेवरनं पाठवली आपण पुढे, कारण की आपल्याला आंघोळ करायची होती म्हणून. आणि आता आपण आंघोळ वगैरे करून मस्त फ्रेश झाले. कपडे नाना ते गाडीवरती घेऊन थांबला असेल पुढे, तर जाऊ आपण आणि चेंज करूया मस्त. बघू शकता तुम्ही ट्रॅकिंग चालू आहे आमची. उम्या सुम्या माझ्यासोबत आहेत. नवीन पोर आहेत, तर त्यांना पण जरा ट्रॅकिंगचा अनुभव भेटतोय. दम लागतोय चढायला. चलो, हे मजा ही कुछ अलग है. ओम साईराम. तर अशा प्रकारे आपली ट्रॅकिंग पूर्ण झालेली आहे. तर सरळ भाग आलाय आणि बघू शकता हे कशा मेंढेपालन बकरीपालन करतात धनगर लोक, गावकरी लोक. मस्त नजारा. आपला शॉन पण आपल्या मागे मागेच येतोय. त्याची मस्त आंघोळ घातली आपण साबण वगैरे लावून. एकदम चिकना केलाय त्याला पण. फॅरम लवली लगा के उसको मेकअप करेंगे अभी. चलो तर थोडाच 2 मिनिटाच्या अंतरावरती हॅबिटच होऊ आपण. शॉन बाय चला. साईराम चला. त्याला बिस्किट वगैरे खायला घातलं तर आपल्याच सोबत चालतोय तो. पालखी इथे थांबली होती माझ्यासाठी. डीजेची गाडी पण आपली निघते. पालखी पण घेऊन निघालोय आता आपल्या जेवणाच्या विश्रांतीकडे. तर चला आपण जाऊया आता जेवणाच्या हॉल्टवर आणि तिथे मस्त. ओम साईराम. फायनली आपण आपल्या जेवणाच्या हॉल्टवर पोहोचलोय. इथेश आपला काय पालखीजवळ येतच नाही, कोण पण दाखवत नाही. तर आता जेवणाला अजून थोडा उशीर आहे बनायला, होत आहे अजून. आपण आरती वगैरे करून घेऊ आणि मग जेवून
थोडा विश्रांती करू आणि आता आपल्याला फोटोशूट पण करायचं आहे. पालखीजवळ जाऊन आता फोटोशूट करूया. चला. गाणे वगैरे बोलून झाले. आता बसले जेवायला. मस्त चवळीची भाजी आहे आणि बारीक सोयाबीन. बाकी सर्वांचं जेवण झालंय. आपण आता जेवण घेऊया आणि मग वाटचालीला सुरुवात करूया. ओम साईराम. जेवण वगैरे झालंय आत्ताच. तर आता आपण निघूया माळशेर घाटाच्या वाटेला. आपली पालखी निघते आता. सर्व PTC ग्रुप पालखी घेण्यासाठी रेडी आहेत. तर आपल्याला निघायचं आहे आता पुढच्या प्रवासात. ओम साईराम. ओम साईराम. जस्ट आपण पोचला आता माळशेर घाटच्या पायथ्याखाली. तर आता इथे सर्व पोरांना थांबवण्यात येणार आहे. कारण की आपण इथे दरवर्षी आधी नारळ फोडतो आणि मगच आपल्या माळशेर घाटाच्या वाटेला सुरुवात करतो. कारण की घाटन देवाचा मान आधी द्यावा लागतो. तर आता थोडा विश्रांती करूया आणि त्याच्यानंतर आपला अध्यक्ष श्यामनाना पाटील हे आले की त्यांच्या हातचे श्रीफळ फोडून आपण घाट चढायला सुरुवात करूया. ओम साईराम. ओम साईराम. आपण निघालोय माळशेर घाटाच्या वाटेला. नारळाचा मान देऊन ओम साईराम. आपण पोचले आता माळशेर घाटाच्या मध्यस्थ नाश्त्याच्या ठिकाणी. तर पालखीसोबत चालतोय. झालंय आता नाश्ता करूया आणि माळशेर घाटाचा अवघड टप्पा अर्धा पार झालेला आहे. अजून अर्धा बाकी आहे. तर नाश्ता करून थोडी एनर्जी आहे मग आपण पुढचा टप्पा गाठूया. ओम साईराम. परलो तर डायरेक्ट खाली
फोटोशूट चालू आहे तर फुल कडक. आपला चायचा हॉल्ट, नाश्ता पण इथंच येणार आहे. तर आता थोडं फोटोशूट करू मग आपण नाश्ता करू. चाय तर पिल्ला आता मस्त लिंबू मारून लेमन टी. टट्या बघ रागन माळशेज घाट. ओम साईराम. माळशेज घाटाच्या आपण भोले बाबांच्या मंदिराजवळ पोहोचलोय. पहिल्यांदाच असं झालंय की लवकर पोहोचलोय, नाहीतर दरवर्षी अंधार होतो, रात्र होते पूर्ण आणि मग आपल्याला भोले बाबांचं दर्शन भेटत नाही, कारण की इथे मंदिर बंद करून जातात. तर आज खूप भाग्यवंत आहे आपण की आपल्याला दर्शन भेटले बाबांचं. माळशेज घाटचा व्ह्यू. ओम साईराम. नाश्ता वगैरे करून झालाय. आता आपण निघालोय आपल्या पुढच्या वाटचालीला. माळशेज घाटाचा टप्पा तर आपण पार पाडलायच. जवळजवळ फक्त 2 किलोमीटरचं अंतर बाकी आहे आपल्याला माळशेज घाटाला. त्याच्यानंतर 2 किलोमीटर लांब आपली खुबी गावात वस्ती आहे, म्हणजे रात्रीचा मुक्काम. तर चला राजदंड या साईडला या. चला आता आपण जाऊया आपल्या पुढच्या वाटचालीला. ओम साईराम. अतिशय सुंदर अशी छत्रपती शिवाजी महाराजांची आणि त्यांच्या बलुतेदार मावळ्यांची अशी छायाचित्रे रेखाटली होती. तर साईराम 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 साईराम. ओम साईराम. तर फायनली आपण आपल्या स्टॉप वरती पोहोचलोय. माळशेज खुबी. 32 किलोमीटरचा अंतर होता आज आणि त्यात अवघड घाट म्हणजे माळशेज घाट. तर तो प्रवास आपण आज संपन्न केलेला आहे. तर चला आता फ्रेश वगैरे होऊ आणि आरती घेऊया. ओम साईराम. ओम साईराम. आता जस्ट आरती वगैरे झाली आणि आता जेवणाच्या रांगेत आपण उभे. आमचा वैभव शेठ काय फ्रेश वगैरे होऊन मस्त टाकाटक झोपला होता तरी. चला आता या जेवायला पण मस्त बघूया काय काय डिश आहे. आणि मला मध्येच घुसवलेलं आहे आता. आजची मेजवानी बघू शकता तुम्ही. चण्याची डाळ, वाटाणा मिक्स फ्लावर भाजी आहे आणि खाजा, भाकर, भात, लाडू पण आहे आज. तर आमचा सनी तायडे बसलाय इथे, कुंदन पण बसलाय. अर्धा खाऊन ठेवले कारण की इथं लगेच कावले येतात म्हणून. तर सर्व बसलेच जेवायला आणि इथं आपलं जेवणाचं काउंटर लागलेलं आहे. तर चला या फटाफट जेवायला, मस्त जेवूया आपण. ओम साईराम. आता आपण जेवण वगैरे केलंय आणि पालखीचं सर्व साफसफाई करायला घेतली आहे. 4 दिवस म्हणजे 3 दिवस झाले आपण काय साफसफाई करायला वेळच नव्हती भेटली, त्याच्यामुळे साफ करायला जमलंच नाही. तर आज फायनली टाईम काढून बाबांच्या पादुकांना साफसफाई करून घेतोय. पालखीची साफसफाई करतो, सफाई करायला घेतले. बघू शकता तुम्ही अशा प्रकारे आता आपली पालखी रेडी झालेली आहे. तर आमच्या नेहमीप्रमाणे आमचे डॉक्टर अरुण नाना पाटील
यांनी साई सेवकांसाठी सर्व मेडिसिन घेऊन आलेले आहेत. दरवर्षी आपली साई सेवा करतात. क्या बोल रहे भावेश भाई तुमसे इधर कैसा मैदान है? तू आए तो मैं तेरे को क्रॉप करे क्रॉप. हाँ तो इधर भी मैदान है उधर भी मैदान है अपना. चलो आज कुछ गाना बिना बोलने का नहीं अपन को. आज डायरेक्ट सोने का. ये ब्लॉग हम इधर ही एंड करते. मेरा तो साईराम, शुभरात्र, साईरात्र, चेहरा तो सर्वांना ओम साईराम. चेहरा तो दिखाओ अपना.